छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 डिसेंबर पासून आपण महानगरपालिका, नंतर लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन, स्मार्ट सिटी, विजय आर्मी यांच्या वतीने नायलॉन मांजाचा एक विरोधी अभियान सुरू केलेला आहे व प्रत्येक शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस व ज्या प्लेसेसमध्ये जास्त नागरिक येतात त्या परिसरामध्ये मांजाविषयी आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती करत आहोत की नायलॉन मांजा किती घातक आहे व या मांजामुळे आपल्या शहरामध्ये 50 नागरिकांना इजा झालेली आहे व अनेक पशुपक्षी याच्यामध्ये जखमी होऊन मृत्यू झालेले आहे। तर या मांजाचं जर का आपल्याला कुठे थांबवायचं असेल तर शाळेमध्ये व विद्यालयामध्ये याची जनजागृती होणे खूप गरजेचं आहे व आज आम्हाला देवगिरी महाविद्यालयामध्ये आम्ही नायलॉन मांजाबद्दल मुलांमध्ये जनजागृती केली व मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला की नायलॉन मांजामुळे ज्या घटना होत आहे या थांबवण्यासाठी त्यांनी एक आज शपथही घेतली की आम्ही नायलॉन मांजाचा वापर तर करणार नाही, पण जर का शहरामध्ये कुठं होत असेल तर ज्या हेल्पलाईन नंबर दिलेला आहे संस्थेच्या वतीने, महानगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ज्या कारवाया होत आहे त्याच्यामध्ये तेही मदत करणार आहे असं आश्वासन कॉलेजच्या मुलांनी दिलेलं आहे व या सर्व डिपार्टमेंट जे कॉलेजचं आहे यांच्याकडनं खूप मोठी मदत आम्हाला मिळाली आणि हा विरोधी अभियान यशस्वी झाला। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहर, लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर, विजय आर्मी छत्रपती संभाजीनगर आणि स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा वापरल्याने आकाशात उडणारे पक्षी तसेच माणसांना इजा होऊ शकतो। त्याचबरोबर या मांजाचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला देखील हानी होऊन पशु पक्षी त्याचबरोबर म्हणजे माणसाची किंवा मानव जीवित हानी होऊ शकते। त्यासाठी हा राबवलेला उपक्रम फार स्तुत्य असून याला सर्व स्तरातून सहकार्य मिळणे गरजेचे आहे आणि सहकार्यातूनच आपण याच्यावर याला विरोध करू शकतो व याच्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो। जे की मांजा आज आपण ह्या नायलॉन मांजामुळे जे जीवितहानी होती ती जीवितहानी आपण थांबवू शकतो। हा उपक्रम ज्या संयोजकांनी म्हणजे राबवलेला आहे किंवा प्रचारात आणलेला आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी अशाच प्रकारचं आयोजन करत राहावं असे मी डॉक्टर सुदेश डोंगरे, ग्रंथपाल, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, मी अनुष्का गव्हाणे। आज आपल्या कॉलेजमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एक नायलॉन मांजा विरोधी अभियान चालू केले। नायलॉन मांजा हा आपल्या पक्ष्यांसाठी खूप घातक आहे, त्याच्यानी तुम्ही तो यूज करू नका। मकर संक्रांतीचा त्योहार तुम्ही साजरा करा, पण तो तुम्ही आपल्या साध्या दोऱ्यानी किंवा मांजानी साजरा करा। तर आपला नायलॉन मांजा हा यूज करू नका, कारण त्यांनी खूप आपलं तो पक्ष्यांना हानी होते, आपल्या माणसांना पण त्यांनी हानी होते आणि तो खूप घातक आहे आणि तो त्याचा वापर टाळा, जितका होईल तितका तुम्ही त्याचा वापर टाळा। नमस्कार, मी प्रीतम जाधव, विजय आर्मीचा एक ॲक्टिव्ह मेंबर आहे। आज आपण देवगिरी महाविद्यालयामध्ये नायलॉन मांजा विरोधीचे अभियान चालू केलं आहे 2 डिसेंबर पासून। त्यामध्ये आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। त्यामध्ये प्राचार्यांनी आपली चांगली मदत केली आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला, ज्यामध्ये आपण या अभियानामध्ये यशस्वी झालेलो आहोत। ज्यामध्ये आपण या अभियानामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे। धन्यवाद। आज हम शहर के देवगिरी महाविद्यालय में आए थे और यहाँ पर हमने नायलॉन मांजा विरोधी अभियान जो 2 दिसंबर से शहर में लाइफ केयर एनिमल वेलफेयर एसोसिएशन जो चला रही है, मतलब छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी, महाराष्ट्र पुलिस और लाइफ केयर एनिमल वेलफेयर एसोसिएशन और विजय आर्मी, इनके संयुक्त विद्यमान से
हम शहर में 2 दिसंबर से नायलॉन मांझा अभियान जो है ये रबा रहे हैं और इसके अंदर हम लास्ट पिछले 5 साल से हम ये जो नायलॉन मांझा विरोधी अभियान है हम इसको शहर में रबा रहे हैं। मतलब नायलॉन मांझा जो है ये बहुत ही घातक मांझा है। इसके दुष्परिणाम हम देख सकते हैं क्योंकि शहर में ऐसे 50 जो केसेस है जो नायलॉन मांझा से गड़े हैं, जिसमें बहुत सारे किसी का गला कटा है, किसी के हाथ कटे हैं, किसी का पैर कटा है। और सबसे बड़ी बात इसमें पशु पक्षी जो होते हैं, कबूतर, घार, वटवागुड़, ऐसे बहुत सारे जो एनिमल्स हैं इसमें उनको भी बहुत सारी गंभीर ईजा हुई है और उसमें उनकी भी बहुत सारी ऐसे कबूतरों की पशु पक्षियों की जाने गई है। तो मेरा शहरवासियों से यही अपील है कि आप पतंग उड़ाइए, पर पतंग उड़ाते समय आप नायलॉन मांझा का इस्तेमाल ना करते हुए पतंग उड़ाइए और मकर संक्रांति का जो त्यौहार है वो आनंद से मनाइए। धन्यवाद।